नमस्कार, मी तुषार देशमुख. मित्रांनो, आपण शिक्षक भरती संदर्भात सचिव उपसचिव यांच्या भेटीसाठी पाठपुरावा करण्यासाठी सर्व शिष्टमंडळ मुलाखतीसह पदभरतीत समाविष्ट असलेल्या सर्व बांधवांना घेऊन गेलो होतो. त्यानंतर 10 जुलै रोजी आपण मुलाखतीसह पदभरती, साधन व्यक्ती, रिक्त अपात्र, गैरहजर, रयत व दुसरा टप्पा अर्थातच सेकंड फेज यासाठी आझाद मैदानावरती आंदोलन पुकारले होते आणि ते आंदोलन यशस्वी होऊन मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराज देसाई व सोबतच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी विस्तीर्ण चर्चा झाली. सोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांना या चर्चेमध्ये दूरध्वनीद्वारे समाविष्ट करून घेण्यात आले होते. यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन अगदी मुलाखतीसह पदभरती यादी लागणारच आहे. अनेक दिवसापासून आपण प्रतीक्षेत आहात आणि ते चर्चा समज गैरसमज यावर विश्वास न ठेवता ठरल्याप्रमाणे नियोजित वेळेतच ती यादी लागणार आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळे ती यादी 25 तारीख दिली होती, ह्यामध्ये प्रकाशित होऊ शकली नाही व अगदी काही दिवसातच ती यादी प्रकाशित होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत राहा. विशेषतः रिक्त अपात्र, गैरहजर, 10% पदकपात यासंबंधी प्रतीक्षेत असलेल्या साधन व्यक्ती व सेकंड फेज यासंबंधी प्रतीक्षेत असलेल्या सर्व बांधवांना मी विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे केवळ अशक्य आहे. कारण येत्या काळात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया मागील भरतीचा इतिहास पाहता अधांतरीच अडकू नये ह्यासाठी आपल्या प्रत्येक जणाची प्रत्येक उपक्रमात, प्रत्येक पाठपुराव्यामध्ये आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीज आंदोलनात्मक पवित्रा असेल, निवेदनात्मक असेल, ह्यामध्ये सर्वांचा जास्तीत जास्त संख्येने 100% प्रत्यक्ष सहभाग महत्त्वपूर्ण आहे. याबाबत आपण रिक्त अपात्र, गैरहजर, साधन व्यक्ती, सेकंड फेज आणि 10% पदकपात यासंबंधी राज्यातील दोन्ही विधिमंडळातील सभागृहातील सदस्यांना निवेदनात्मक मोहीम राबवली आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदयांकडे पाठपुरावा व्हावा व ती प्रक्रिया लवकरच विधानसभा पूर्व कालावधीत पूर्णत्वास जावी ह्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतोय. येत्या पुढील आठवड्यामध्ये म्हणजे अर्थात सोमवार पुढील आपण शिष्टमंडळासह 10% पदकपात, साधन व्यक्ती, रिक्त अपात्र, गैरहजर व दुसरा टप्पा संस्थांना जाहिरातींचे साठी टॅब उपलब्ध करून देण्यात यावा ह्यासाठी आपण माननीय आयुक्त कार्यालय व सोबतच सचिव, उपसचिव आणि मंत्री महोदय या तिघांच्याही भेटीसाठी आपण जाणार आहोत. अभियोग्यताधारकांना घेऊन, सोबतच अर्थात आपलं शिष्टमंडळ घेऊन. त्यानंतर जी चर्चा होईल त्या चर्चेतून जे काही निष्पन्न होईल त्यानंतर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत. मग ती आंदोलनात्मक असेल, प्रसंगी जो काही निर्णय ऐनवेळी परिस्थितीनुरूप जो निर्णय घ्यायचा त्या निर्णयास आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येने सहकार्य कराल ह्याचा आशावाद बाळगतो. कारण आपल्या सर्वांचा सहभाग यामध्ये महत्त्वपूर्ण आहे आणि आपली सहभागातूनच आपली आक्रमकता आणि आपली तीव्रता, आपली मागणी लक्षात येऊन जाईल प्रसंगी शासन प्रशासनाला. त्यामुळे आपण सर्वजण या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हाल असाच आशावाद बाळगतो आणि लवकरच मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड होणाऱ्या सर्व बांधवांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. चला तर मग लवकरच सज्ज होऊया पुढील टप्प्यासाठी, पुढील प्रक्रियेसाठी. नवीन विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.